सध्या सर्वत्र एकाच पार्टीची चर्चा सुरू आहे, कॉकरोच जनता पार्टी। या पार्टीचं एक्स अकाउंट, इन्स्टा अकाउंट आणि वेबसाईट बंद केल्यानंतरही ही पार्टी काही हार मानायला तयार नाहीये। आणि आता तर वंचितचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे या दोघांनीही या कॉकरोच जनता पार्टीला समर्थन दिल्यानं झुरळांच्या पंखांमध्ये कमालीचं बळ आलंय। सीजेपी विषयी काय म्हणाले बाळासाहेब आंबेडकर आणि अण्णा हजारे, पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। आंबेडकर हजारेंच्या पाठिंब्यामुळे झुरळांच्या पंखांमध्ये आलं बळ। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एलएस मराठी। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांना जीवे मारण्याची धमकी आली आणि सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली। पण तितक्यात ही बातमी वंचित शोषितांच्या मदतीसाठी कायम धावून जाणारे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांच्या कानापर्यंत पोहोचली आणि मग त्यांनी एकच आवाज टाकला, घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत। अभिजित दीपके यांना धमकी देणाऱ्यांच्या कानात हा आंबेडकरांचा करारी आवाज घुमतो न घुमतो तोच तिकडे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून देखील दीपके यांना पाठिंब्याचा सूर उमटला आणि मग लाखो झुरळांच्या पंखांमध्ये कमालीचं बळ संचारलं। अभिजित दीपके यांना मिळत असलेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब आंबेडकरांनी अभिजित दीपके आणि त्यांच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधला, त्यांना धीर दिला, त्यांची विचारपूस केली। आंबेडकरांनी अभिजित दीपके यांना आलेल्या धमक्यांचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला। इतकंच नव्हे तर अभिजित दीपके यांच्या आईवडिलांना वंचितचे सर्व सदस्य त्यांच्या पाठीशी उभा असल्याचं आश्वासन दिलं। याविषयी आंबेडकरांनी त्यांच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटलंय, एका सुदृढ लोकशाहीसाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि वैयक्तिक सुरक्षा आवश्यक आहे। मी अभिजित दीपके यांच्या आईवडिलांशी संवाद साधला आणि त्यांना मिळत असलेल्या जीवे मारण्याच्या धमक्या तसेच कुटुंबावर येत असलेल्या प्रचंड दबावाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मुलाची विचारपूस केली। मी अभिजितला आलेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करतो। सेन्सॉरशिप आणि जीवे मारण्याच्या धमक्या खुल्या संवादाच्या आणि लोकशाही चर्चेच्या तत्वांना मुळापासून कमजोर करतात। मी अभिजितच्या पालकांना आश्वासन दिलंय की या धोकादायक परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे सर्व सदस्य त्यांच्या पाठीशी उभे आहेत। गरज भासल्यास आमची टीम राजकीय आणि प्रत्यक्ष जमिनीवरील संरक्षणासाठी मदत करेल। मग याच पार्श्वभूमीवर एकेकाळी देशात लोकपालची जनचळवळ उभी करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कॉकरोच पार्टीबाबत पहिल्यांदाच भाष्य केलं। झुरळ हे नाव योग्य नसलं तरी देशातील जनता या पार्टीच्या पाठीशी उभी आहे। मुळात हे समजून घेतलं पाहिजे की या पार्टीनं झुरळ म्हणण्याचा उद्देश काय होता। नाव योग्य नसेल तरी झुरळ पार्टीच्या मागे देशातील तरुण उभा राहिला हे महत्वाचं आहे। युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती आहे, या दोन्हीचा संगम होतो तेव्हा सरकारनं त्याचा अवेर न करता त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं असा सल्ला देखील अण्णा हजारेंनी दिला। अभिजित दीपके यांनी त्यांना मिळत असलेल्या जीवे मारण्याच्या धमकीच्या मेसेजचा स्क्रीनशॉट त्यांच्या एक्स वर शेअर करत या प्रकाराचा खुलासा केल्यानंतर ऑनलाईन जगतात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती। अभिजित दीपके यांनी शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनुसार त्यांना एका अज्ञात क्रमांकावरून धमकीचे मेसेज आले होते। या चॅट स्क्रीनशॉटमध्ये तुला पैसे मिळतील, तुझे हे अकाउंट बंद कर, नाहीतर भाजपमध्ये ये, जर ऐकलं नाहीस तर अमेरिकेतही तुला मारून टाकलं जाईल असा स्पष्ट इशारा देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता।
मला नुकतीच जिवे मारण्याची धमकी आली आहे अशा कॅप्शनसह दीपके यांनी हा खळबळजनक चॅटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर पोस्ट केला होता. अभिजित दीपके यांना मिळत असलेल्या जिवे मारण्याच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर तमाम नेटकऱ्यांनी देखील आम्ही तुझ्या सोबत आहोत, घाबरू नकोस असा धीर दिला. तर काहींनी यामाग नक्कीच कुणाचा तरी हात असू शकतो याबाबत संशय व्यक्त केला. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या अशा अपप्रवृत्तींचा शोध घेऊन अभिजित दीपके यांना त्वरित सुरक्षा पुरवावी अशी मागणीही अनेकांनी केली. अभिजित दीपके सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहेत. काही दिवसांपूर्वी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भारतात परतण्याबाबत आपली भीती व्यक्त केली होती. पुढील महिन्यात माझा भारतात परतण्याचा विचार आहे, परंतु मी दिल्ली विमानतळावर उतरताच पोलीस मला ताब्यात घेतील किंवा अटक करतील अशी भीती वाटते असं त्यांनी म्हटलं होतं. पण आता भारतातली तमाम झुरळं अभिजित दीपके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत. इतकंच नव्हे तर बाळासाहेब आंबेडकर आणि अण्णा हजारे यांसारख्या दिग्गजांनी त्यांच्या भूमिकेचं समर्थन करत आपला पाठिंबा दर्शवलाय. त्यामुळं केवळ अभिजित दीपकेच नव्हे तर कॉक्रोच जनता पार्टीच्या तमाम झुरळांच्या पंखांमध्ये आता कमालीचं बळ आलंय. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी. फक्त